आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गेम चेंजर. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात प्रतिपादन. पंतप्रधानांच्या हस्ते येत्या रविवारी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 5008 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी होणार. नागपूरच्या मध्य रेल्वे विभागाअंतर्गत 15 स्थानकांचा तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाअंतर्गत 3 स्थानकांचा समावेश. मानहानीच्या गुन्ह्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती. खासदारकी पुन्हा मिळवण्याचा मार्ग मोकळा. आणि लोकल उत्पादनांना ग्लोबल मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचं विदेश व्यापार संचालनालयाच्या नागपूर येथील सहाय्यक संचालक स्नेहल ढोके यांचं प्रतिपादन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी समारोहानिमित्त नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये आज भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गेम चेंजर असून या धोरणामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे. चाकोरीबाहेरच्या कल्पनांचा विचार करून युवकांनी आज अनेक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न सारखे प्रकल्प साकार केले आहेत. उद्योग क्षेत्रानं सुद्धा आता आपल्या विद्यापीठांना पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज असून राष्ट्र उभारणीसाठी या उद्योगातील प्रमुखांनी विद्यापीठासोबत काम केलं पाहिजे असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं. याप्रसंगी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या परिसरात वृक्षारोपणही उपराष्ट्रपतींनी केलं. विद्यापीठाच्या शताब्दी समारोहानिमित्त शतदीपपूर्ती या स्मरणिकेचं प्रकाशनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्या विद्यापीठातील आठवणींना उजाळा दिला. सध्या राष्ट्रपती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं प्रणिती या व्याख्यानमालेला संबोधित करत आहे. आज रात्री उपराष्ट्रपती दिल्लीला रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील. या स्थानकांचा 24,470 कोटी रुपये खर्चून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. ही 508 स्थानकं 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 44, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 55, बिहारमधील 49, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32 आणि ओडिशामधील 25 स्थानकांचा समावेश आहे. पुनर्विकासामुळे प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी उत्तम प्रकारे डिझाईन केलेलं ट्रॅफिक सर्क्युलेशन, इंटरमॉडेल इंटिग्रेशन आणि उत्तम डिझाईन केलेली चिन्ह तयार करण्यासोबतच आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाच्या इमारतींचं डिझाईन स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यशास्त्रानं प्रेरित राहणार आहे. रेल्वे मंत्रालयानं देशभरातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजना नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानकांना नवीन आधुनिक सुविधांचा लाभ मिळणार असून सुविधांच्या अद्ययावतीकरणासह या स्थानकांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. नागपूर रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाअंतर्गत अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये गोधनी, काटोल, नरखेड, पांढुर्णा, मुलताई, आमला, बैतूल, घोडाडोंगरी, जुन्नरदेव, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह अशा एकूण 15 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी एकूण 372 कोटी रुपयांच्या निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. रेल्वे स्थानकांवर, फलाटांवर सुशोभित आणि आकर्षक प्रवेशद्वारासह प्रतीक्षालय, प्रवाशांसाठी पुरेशी जागा, दिव्यांगजनांसाठी स्वच्छतागृह या विशेष सुविधा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया, वडसा, चांदा फोर्ट या 3 रेल्वे स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत होणार आहे. संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ कायम राहिल्यानं आणि राजस्थानमधील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्यसभेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं आज तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनवणारं आंतरसेवा संघटना विधेयक मंजूर केलं. आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या कायद्यात सुधारणा सुचवणारं आणि अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापना विधेयकही लोकसभेत आज सदस्यांच्या गदारोळातच मंजूर करण्यात आलं. मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायला सरकार पहिल्या दिवसापासून तयार आहे, तरी विरोधक या मुद्द्यांवरून संसदेचं कामकाज होऊ देत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला. विरोधकांच्या युक्तिवादामागे काहीही तथ्य नसल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता मेरी माटी मेरा देश या मोहिमेनं होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बातमधून या मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शूरवीरांना आदरांजली देत त्यांचा सन्मान करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मेरी माटी मेरा देश मोहिमेची माहिती देण्यासाठी माहिती प्रसारण आणि दूरसंचार विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्लीत याबाबत पत्रकार परिषद घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि न्यायमूर्ती संजय सिन्हा यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. राहुल गांधी यांना दिलेल्या शिक्षेचे परिणाम व्यापक आहेत आणि त्यामुळे त्यांना निवडून दिलेल्या मतदारांच्या हक्कांवरही गदा येणार आहे, असं न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलं आहे. स्थानिक न्यायालयानं राहुल गांधी यांना कमाल शिक्षा देताना त्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. उच्च न्यायालयानंही याकडे दुर्लक्ष केल्याचं मत खंडपीठानं व्यक्त केलं. त्याचवेळी राहुल गांधी यांचं वक्तव्य अयोग्य आहे. सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींनी बोलताना काळजी घ्यावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मेक इन इंडियाद्वारे देशातील प्रत्येक भागात उद्योगांसाठी प्रेरित केलं जात आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यातून उद्योजकांनी आपण तयार केलेलं उत्पादन हे प्रदेशात निर्यात कसं होईल या दृष्टीनं विचार करणं आवश्यक असून लोकल उत्पादनांना ग्लोबल मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचं मत विदेश व्यापार संचालनालयाच्या नागपूर येथील सहाय्यक संचालक स्नेहल ढोके यांनी व्यक्त केलं. ते आज अमरावती इथं आयोजित उद्योजकांना निर्यातीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठीच्या सत्रात बोलत होत्या. स्थानिक निर्यातदारांना अधिक सक्षम करून लोकल वस्तूंना ग्लोबल मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. हवामान. विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नवीन वीज कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेत राज्यात मागील जुलै महिन्यात एकूण 8,063 वीज ग्राहकांना झटपट कनेक्शन मिळालं. यामध्ये अर्ज केल्याच्या दिवशीच कनेक्शन मिळालेल्या ग्राहकांची संख्या 510 असून 3,775 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 24 तासात कनेक्शन मिळालं. ग्रामीण भागात 616 ग्राहकांना अर्ज केल्यानंतर तातडीनं शुल्क भरल्यामुळे 48 तासात कनेक्शन मिळालं, तर 3,162 ग्राहकांना शुल्क भरल्यानंतर 48 तासात वीज जोडणी मिळाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गेम चेंजर. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात प्रतिपादन. पंतप्रधानांच्या हस्ते येत्या रविवारी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 5,008 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी होणार. नागपूरच्या मध्य रेल्वे विभागाअंतर्गत 15 स्थानकांचा तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाअंतर्गत 3 स्थानकांचा समावेश.
मानहानीच्या गुन्ह्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं दिली स्थगिती, खासदारकी पुन्हा मिळवण्याचा मार्ग मोकळा आणि लोकल उत्पादनांना ग्लोबल मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम असल्याचं विदेश व्यापार संचालनालयाच्या नागपूर येथील सहाय्यक संचालक स्नेहल ढोके यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.